हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुनीता अँड ब्लॉग. सो आजचा एपिसोड जितका छान होता तितका वर्स्टी होता. कारण राखीनी आज खरंच इतकं म्हणजे जे चालू होतं ना तेव्हा ऐकावं असं नव्हतं वाटत होतं. म्हणजे एक स्त्री दुसऱ्या स्त्रीबद्दल इतकं वाईट आणि इतकं बेकार बोलू शकते की जसं राखीच्या बद्दल सगळ्यांना माहिती आहे, तिची हिस्ट्री जॉग्राफी अँड ऑल, ते काय केलंय आणि काय नाही केलं. तर तुझ्यावर एवढ्या सगळ्या झाल्यात गोष्टी आणि सगळ्या वर्स्ट गोष्टी झाल्यात, तर तू दुसऱ्यांबद्दल एवढं कसं बोलू शकते. आज तिचा 26 इयर्सचा 26 वर्षाचा संसार आहे, मुलगा आहे तिला, आणि तू तिला काय काय बोलून गेली. म्हणजे तुम्ही दिसण्यासाठी एवढं खाली पडाल. म्हणजे तिचं एकदा एक सेंटेन्स पण होतं, दिसणं महत्वाचं आहे, तुम्ही चांगले दिसा वाईट दिसा. अरे पण तुम्ही इतकं इतकं घालून पाडून बोलायचं. पण आज विशालचं मला आवडलं. तो आज खरं विशाल ब्राउनी पॉईंट घेऊन गेला, की म्हणजे त्यांनी एक व्यवस्थित स्टँड घेतला. म्हणजे परवापर्यंत खरंच विशालच्या विषयी जेवढा राग होता ना, तर कालच्या एपिसोडमध्ये मी आय वुड से की तो राग निवळला गेलाय. कारण त्यांनी जो स्टँड घेतला आणि तो राखीला जे जे बोलला ना, ते खरंच बरोबर होतं. आणि तो इव्हन हे पण बरोबर मस्त बोलला काट्याच्या बद्दल, की म्हणे हे लोक असेच आहेत, आता तिच्याशी भांडतायत, तिच्याशी एकत आहे, आणि नंतर थोड्या वेळाने जाऊन तिच्याशी बोलताय. तिला रिअलाईज कसं होणार तिच्या चुक्या, त्यामुळे ती दुसऱ्या चुक्या करायला मोकळी होते. तर हे एकदम परफेक्ट विशाल बोलला. सो आज थोडे तो ब्राउनी पॉईंट्स खरंच घेऊन गेला. म्हणजे जे काही त्यांनी स्टँड घेतले विशालने, आणि ऑफकोर्स तो त्याला वाईट वाटत होतं आणि त्याला टास्क घ्यायला नाही मिळत अँड ऑल. सो सिंपती गेन करण्याचा पण तो प्रयत्न करत होता, कालही करत होता अँड ऑल. प्रोमोमध्ये पण आता दाखवलंय. तो इट्स ओके, आता गेम आहे, सगळेच गेम खेळत आहेत. तर प्रत्येक जण आपण काय बोलू शकतो, प्रत्येक जण जसं आज आपण जर डिकोड केलं, अनालिसिस केलं, तर म्हणतात ना पर्सनॅलिटी पर्सनॅलिटी रिअल पर्सनॅलिटी. तर रिअल पर्सनॅलिटी पण काय कायकांच्या दिसतात, काय कायकांच्या नाही दिसत आहे. सगळेजण गेमसाठी खेळत आहेत आणि गेमसाठी मग राखीचा वापर केला की राखीने राकेशचा वापर केला, तुम्हाला माहिती नाही. कारण तो गेम आहे. एक पर्सनॅलिटी म्हणून राकेश नेहमी चांगला दिसतो आणि आवडतो. पण मग ते जेव्हा सारखं सारखं होत होतं, मग त्यांनी तिला स्टॉप पण नाही केलं ना. आणि मग ते फुटेज घेण्यासाठी असू दे किंवा काही असू दे, अनुश्रीचं पण तसंच आहे, खोटं बोलणं. आणि कालच्या ह्याच्यामध्ये तिने बोललं मला भांडी घासता येत नाही, तर हा माझा गेम असू शकतो. तर तेच ती गेम घेते. तन्वीचं पण आज विशाल म्हणतो, एकीकडे म्हणतो तन्वी स्ट्रॉंग आहे, दुसरीकडे म्हणतो की नाही ती फेक आहे, आणि ती आधी चांगल्या बहूचं तिने केलं, नंतर चांगली मुलगी, आणि मग हे राईट आणि हे रॉंग. सो सगळेजण बोलतायत. म्हणजे तुम्ही असंही बोलताय, तुम्ही तसंही बोलताय. म्हणजे तुम्ही प्रेक्षकांना काय सांगणार. म्हणजे ऑफकोर्स ते लोक बोलताय, तर प्रेक्षकांना तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करताय. जेव्हा प्रभू कॅमेराशी बोलायचा तेव्हा म्हणे हा काय फुटेजसाठी करतो, फुटेजसाठी. आणि आज विशाल कॅमेरा बरोबर बोलतोय. सो हा हा बिग बॉस आहे. सो इथे तुम्ही जे दुसऱ्यांना नावं ठेवतात, नंतर तेच एलिगेशन्स तुमच्यावरती लागतात. जेव्हा विशाल आणि रुचिताचं जे सारखं चाललेलं, दीपाली बोलायची आणि हे करायची, आणि त्यांना जाऊन जाऊन सारखी सारखी तिला बोलायची की बाई काय तुम्ही बाहेर पण मग हे टिकवा. आणि आलं काय दीपाली, मला कळत नाही, एक मॅच्युअर लेडी आहेस तू, तुला हे सगळं गेमसाठी काय करायची गरज आहे. आणि आज मग किती राखीने तुझ्यावरती ॲलिगेशन्स लावले. सो हा बिग बॉस आहे. तुम्ही इथे काय बाहेर जाऊन तुमची काही परतफेड होत नाही. तुम्ही इथे खेळतायत, इथेच प्रत्येक गोष्टीची परतफेड होते. आज विशाल एवढा रॉबनी राहत होता आणि हे करत होता, आज त्याचं काय गत झाली, एकटा पडलाय. सो इट्स ऑल अबाउट कर्मा. तुमचं तिथे आधी तुम्ही जे केलेलं आहे बिग बॉसमध्ये, तेच तुम्हाला फेडून बाहेर जायचंय. सो तुम्ही मग जेन्युइन गेम खेळा, चांगला गेम खेळा. तर ते कसं ना तुमच्यावर अशा गोष्टी काही होणार नाही, आणि मग तुम्हाला रडायची गोष्ट नाही. मला त्याच्यासाठी ना शिव ठाकरेचं खरंच अप्रिसिएशन करायचं होतं, की तो रिअल होता, मस्त गेम खेळत होता. इव्हन मराठीमध्ये पण आणि हिंदीमध्ये. हे लोकांचं चाललंय आता टोळी, आधी टोळी टोळी केली, ग्रुपनी केलं. तुम्ही ग्रुप केला, नंतर मग दुसऱ्यांना ग्रुप करावं असं वाटलं आणि त्यांनी पण ग्रुप केला. मग आज त्यांचा ग्रुप टिकून आहे. तर प्रत्येक जण नुसतं त्यांचा ग्रुप तोडायचा प्रयत्न चालू आहे. म्हणजे राखीचा तर कालपासून केवढा तोनात प्रयत्न चालू आहे त्यांचा काटा ग्रुप तोडायचा. आणि मग प्रत्येक जण काही ना काहीतरी येऊन बोलतोय. आणि नंतर मला मग दीपालीचा गेमच कळत नाही भाई. आता बघूया, आता आपण पुढे बोलूया. सो आजचा तो कालचा जो टास्क होता, याचा तिकीट टू फिनालेचा, त्याचंच पुढे कंटिन्युएशन होतं, म्हणजे उमेदवारीचा टास्क. तर त्याच्यामध्ये मग लास्टला काल दीपालीला बोलवलेलं, म्हणजे राखी आणि अनुश्रीचं जे चाललं. तर राखीने खरं छान मुद्दे मांडले, तिची पूर्ण वाट लावून टाकली होती. तू आळशी आहे वगैरे, मग तुला का आम्ही तिकीट
टू फिनाले किंवा फायनलिस्ट करायचं आहे. आणि नंतर ती पण म्हणाली मला भांडी घासायची, तू म्हणते भांडी घासायत नाही, तर ती माझा गेम असू शकतो. तो म्हणजे गेमसाठी तुम्ही भांडी नाही घासू, स्वतःची भांडी छान घासते आणि नंतर काम जेव्हा दिलं गेलं तर भांडी घासत नाही. सो इट्स ओके. तर त्याच्यानंतर मग दीपालीला आतमध्ये बोलवलं. मग दीपालीने सांगितलं की राखीचं स्वतःचं काही इनपुट नाहीये, तर तिने अनुश्रीला दिलं. नंतर तन्वीला बोलवलं. मग तन्वी म्हणते की मला दोघींना नाही बघायचं फायनलमध्ये, अनुश्री खोटं बोलते आणि राखी जी आहे ती कधी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसू शकते वगैरे. तर मग तिने अनुश्रीला रिजेक्ट केलं आणि म्हणजे राखीला पुढे नेलं. नंतर विशाल म्हणे दोघी सिमिलर आहेत, दोघी धोका देऊ शकतात त्यांना. तर त्यांनी पण राखी जिंकण्यासाठी खेळत नाही, पण त्यांनी पण अनुश्रीला दिलं. नंतर मग आणि म्हणजे राखीला रिजेक्ट केलं आणि नंतर रेवालाही पण राखीला रिजेक्ट केलं. नंतर आरबी पण आरबीने अनुश्रीला रिजेक्ट केलं की स्वतःच्या जीवावर पुढे जात नाहीये, खोटं बोलते. तर राखी म्हणजे इथे कसं माहिती झालं की तन्वीने आणि आरबीने राखीला हे केलं, पुढे न्यायचं ठरवलं, म्हणे अनुश्रीला रिजेक्ट केला. पण इथे दीपाली, विशाल आणि रेवा यांनी अनुश्रीचं नाव घेतलं, राखीला रिजेक्ट केलं. त्यामुळे मग अनुश्री फायनलिस्ट झाली. त्याच्यामुळे मग तन्वी, आरबी, अनुश्री आणि तिकीट टू फिनालेला त्यांना तास मिळाला. मग नंतर मग ॲज युजल परत दीपाली गेली हिच्याजवळ अनुश्रीकडे, मला का नाही दिलंस. अरे बापरे. तर स्टार्टिंगपासून आता एंडपर्यंत अनुश्री तुझ्या विरुद्धच बोललेली आहे. अनुश्री तुला काय काय बोलले, तुला काय काय सुनावलंय, तुला का तिथे सगळं क्लॅरिफिकेशन हवं असतं. नाही मला का नाही दिलं. अरे काय आता मला का नाही दिलं, आरबीला का दिलं, ह्याचं उत्तर कसं असायला पाहिजे. हा मला आरबी चांगला वाटला किंवा आरबी चांगला खेळतो किंवा व्हॉट एव्हर इट इज असं द्यायला पाहिजे ना. हिने काय सांगितलं, हा तुम्ही रेवाला कॅप्टन बनवलं, तुम्ही रेवाला कॅप्टन नव्हतं बनवायचं होतं, तू कॅप्टन बनली असती तर चांगलं झालं असतं, तुला इम्युनिटी मिळाली असती. म्हणजे प्रश्न काय आहे आणि तुम्ही उत्तरं काय देताय. आता रेवा कॅप्टन झाले तर ह्यांना सगळ्यांनाच वाईट वाटलं आणि सगळ्यांनाच म्हणजे नाही बरोबर वाटलं. कारण त्यांना माहिती आहे तिला अनुश्रीला पक्का माहित होतं की आता सागरच जिंका आणि सागरनेच पुढे जावा. आणि सागर बाहेर गेला आणि रेवा आतमध्ये पण राहिली आणि आता कॅप्टन पण आहे. तर हे कोणाला डायजेस्टच होत नाहीये. तर तिचं नुसतं तिला दीपालीला भरवणं चालू होतं. आणि दीपाली तर बापरे स्टार्टिंग पासून म्हणजे तिचा ना गेमच काय काय म्हणजे ॲज अन ह्या एजला पण तू टास्क चांगला खेळते, घरामध्ये तुझा वावर आहे, काही असेल तर तू डील वगैरे करायला जाते. पण तिचं कधीच काही पटलं नाही. जे तुम्हाला डिसरिस्पेक्ट करताय, जे तुम्हाला हडतूड करताय, आथू करताय, तुम्ही त्यांच्याच बरोबर जाऊन बोलतायत आणि हे करताय. तर तोच मला गेम दीपालीचा कळत नाही की दीपालीचं काय चाललंय तुझं. म्हणजे इव्हन ते रुचिता बरोबरचं पण तिचं किती विचार, म्हणजे कोणी रडलं की तिला जाणार, ती सांत्वन करणार. मग ती रुचिता तिच्या अपोजिट आहे, तिने तिला केवढं ऐकवलंय. हे वारंवार बोलते, पण ते ट्रूथ आहे. नंतर अनुश्रीचं पण तसं प्रत्येक गोष्ट माणूस रडतो. तुम्ही जाता त्या दिवशी राखी रडत होती तर तुम्ही राखीकडे, मग जेव्हा तुझ्या सासूचं जेव्हा कळलं तेव्हा तुला रडायला नाही चाललं. मग कधी कधी माहिती नाही ह्या गोष्टी, प्रत्येक गोष्टी कोणाला ना म्हणजे आपण म्हणजे बोललं नाही पाहिजे या गोष्टीमध्ये. पण हे कसं ना तुम्ही असं आम्हाला प्लेटमध्ये आणून देताय आणि मग त्यामुळे आम्ही कंपॅरिझन करायला भाग पाडताय. सो काय बोलायचं. नंतर मग तिथे आरबी बरोबरचं पण चाललेलं. नंतर ते अनुश्रुती म्हणते माझं इंटेन्शन असं नव्हतं. नंतर मग आरबी म्हणतो हा ठीक आहे ठीक आहे, राकेश तुझ्याबद्दल येऊन काय काय सांगत होती, तुझा पाय सडला होता, मीच डेटॉलने क्लीन वगैरे केलं, त्यावेळी काही तुझ्या बहिणी वगैरे आल्या नव्हत्या येणार. तर म्हणजे राखीचे शब्द, पाय सडला होता वगैरे, कोणाला तुम्ही काय बोलताय, कसं बोलताय, काय वर्ड यूज करताय. तर तो म्हणाला की माझे मॉस्किटोज आणि मच्छर वगैरे चावलेले होते, मे बी त्याला इन्फेक्शन झालं असेल किंवा काय. अरे तो 25 वर्षापासून इंडस्ट्रीमध्ये आहे आणि तो किती एकदम मस्त राहत असणार वगैरे. आता इथे तर काय हायजीनचा प्रॉब्लेमच आहे बिग बॉसच्या हाऊसमध्ये. मला कळत नाही म्हणजे हिंदी बिग बॉसमध्ये कधी असं ऐकायला नाही आलं. ह्या आणि मराठी बिग बॉसमध्ये एवढ्या वर्ष नाही आलं. याच वर्षी हायजीनचं भरपूर ऐकायला मिळतंय. म्हणजे तुम्ही लोक मग काय करता, म्हणजे सोनालीने जाऊन पण बाहेर भरपूर हायजीनबद्दल बोलली होती. तर हे लोक मग काय ड्युटीज करतात आणि काय क्लीन करतात आणि ते काही कळलं नाही बाबा. नंतर मग राखीचं की मला विशाला विचारत होती मला किती वोट मिळाले असेल. तर मग तो प्रत्येक जण खोटं बोलतोय तिच्याशी. तर 4 विरुद्ध 1, म्हणजे त्यांनी 4 लोकांनी अनुश्रीला दिले आणि ह्यानी राखीला दिले.
आता सगळ्यांना माहितीये कोणी राखीला दिलं. 3 विरुद्ध 2 झालेलं आहे. याने आरबीने आणि तन्वीने राखीला दिलेलं आणि या तिघांनी अनुश्रीला दिलं. तर सगळेजण खोटं बोलतात. तर ती बरोबर बोलली. सगळी दीपाली म्हणते मी तुला दिलंय, रेवा म्हणते मी तुला दिलंय, तन्वी म्हणते मी तुला दिलंय. आधी सगळ्यांनी मला दिलंय. राखी त्याच्या बरोबर बोलली. सगळ्यांनी मला दिले मग मी आउट कशी झाली? बिग बॉस तुम्ही बरोबर मतं मोजली आहेत ना. तर हे छान फनवेनी मस्त बोलली ते राखी. नंतर मग दीपालीचं चालू झालं, हा आता असाच गेम चालणार आहे, कितीदा बोलली. नंतर ती हिला बोलायला लागली तन्वीला, तर की कितीदा बोलली आहे की तू पण की ताई आपण पण करूया काहीतरी गेम करूया. तर तन्वी म्हणाली मी असं काहीच बोलली नाहीये म्हणून. तो म्हणते नाही नाही तू कितीदा तरी बोललीस की आपण बोलूया बोलूया. म्हणजे नाही बोलली मी हे असं. आणि मग नंतर मग ते किती आय रिअली डोंट अंडरस्टँड दीपाली तू ह्या वेळेला येऊन हे सगळं का काढते. आणि सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की तू या 13 आठवड्यात येऊन का बोलते. ते आधी काय झालं तर ती इव्हन इथपर्यंत सुद्धा असं बोलली तन्वी की जर मी बोलली असेल आणि हे दाखवलं असेल ना तर मी ट्रॉफीज घेणार नाही, प्रेक्षकांनी मला ट्रॉफीज देऊ नये. सो हे बोलायला पण तिला गट्स म्हणजे तुम्हाला गट्स पाहिजे. म्हणजे तुम्हाला माहिती ना तुम्ही बोललायत की नाही बोललाय. तर कळलं नाही मला दीपालीचं का. म्हणजे तुम्हाला आता कळतंय म्हणजे सगळ्यांनाच दिसतंय किती स्ट्रॉंग आहे आणि ट्रॉफीच्या दिशेने पुढे जाते. त्यामुळे मग तुम्ही तिचा गेम उघडा करते. प्रत्येक जण तिचा गेम ओपन करण्याचा प्रयत्न करतोय, ईच अँड एव्हरी वन. सो ते कळलं नाही मला की का असं सगळं होतंय. म्हणजे ते दीपालीचं माझं म्हणे तू ह्या वेळेला हे सगळं येऊन का बोलते. नाही नाही तू बोलली होती म्हणजे असं बोललं झालं असेल तिचं की कोणीच काय करत नाही आपण काहीतरी करूया किंवा. तर ती म्हणाली मी राखीला सुद्धा बोलले नाही की आपण जबरदस्तीने कधी भांडणं करूया येणार. तर मी तुला भांडणं करूया वगैरे कधीच नाही बोलले. बाबा बोलली असेल ती आणि जरी बोलली असेल तरी मग ते काय दाखवलंय कसं दाखवलंय म्हणजे तुमच्यामध्ये एवढे गट्स लागतात ना ती बोलायला की बाबा जर आम्ही बोलली असेल आणि दाखवलं असेल तर मला प्रेक्षकांनी ट्रॉफी देऊ नये. म्हणजे तिला माहिती ना ती काय बोलली आणि काय नाही बोलली. तर दीपालीचं हे कळलं नाही. आणि नंतर मग आरबीला समजावण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे त्याचं असं बरोबर चालू होतं की या वेळेला तुम्ही हे सगळं बोलू नका आणि काय करू आपण चांगल्या मेमरीज घेऊन जायच्या. तर तुम्ही हे असं का बोलताय त्यांना. तर ते ते राखी म्हणजे तन्वीला पण तो समजावण्याचा प्रयत्न करत होता. आणि दीपाली नाही ती बोलली नाही ते अरे आरबीला पण कळत नाही जरी बोलली असेल नाही बोलली असेल. अरे पण तुम्ही आता का काढताय 13व्या आठवड्यात. आता तुमचं काय राहिलंय. आता फक्त 1-1.5 आठवडा राहिलाय फक्त. मग तुम्हाला हे सगळं काढायची काय गरज आहे. तर ते काही कळतच नाहीये मला मला म्हणजे सॉरी मला कळतच नाही की दीपालीचं काय चाललंय ते. सो मग आणि दीपालीचं तेच चाललं तू बोललीस समजत नाही. नंतर मग ते तिथून निघून जाते तरी तू अशी कशी निघून जाते. तू कंप्लीट कर तू बोल. म्हणजे ती पण तिला पूर्ण हे करते म्हणजे फोर्स केल्यासारखं नाही तू बोल. नंतर मग रडायला लागली आणि मग रडत होती. मग ऑफकोर्स ती रडायला लागली तर मग येणारच ना टोळीवाले. आणि टोळीवाल्यामध्ये अनुश्री मग चालू झाली हा आमचं पण आधी असं व्हायचं स्टार्टिंगला असं व्हायचं म्हणून तर मी टोळी सोडायचा निर्णय घेतला होता आणि ऑल. नंतर मग ते नंतर विशाल मला खरंच आज विशालचं आवडलं. म्हणजे जे काही बोलत होता ना तो चांगलं बोलत होता. म्हणजे तो हे तोडण्यासाठी नाही बोलला. तो म्हणतो तू राहा ग्रुपमध्ये तुमची लॉयल्टी आहे चांगलं आहे पण तू मग इंडिव्हिज्युअल खेळ. तर हे बरोबर म्हणजे म्हणजे कधी ना तुम्ही इथे तुमची मॅच्युरिटी कळते. सगळे गेम सगळेच खेळत आहे पण आज खरंच विशालना ब्राउनी पॉईंट्स घेऊन गेलाय. मी म्हटलं ना परवापर्यंत जो विशालच्या साठी जो राग होता ना आज तो राग निवळला माझा की खरंच आज विशालने म्हणजे जिथे जिथे दिसलं राकेशशी भांडण वगैरे येणार तिथे पण त्यांनी ते स्टँड घेतला. आणि दीपालीला तो म्हणजे असं नाही बोला की तू सोड ग्रुप येणार तो नाही तू ग्रुपमध्ये राहा तुमची लॉयल्टी तू राहा पण तू इंडिव्हिज्युअल खेळ. सो मला हे आवडलं त्याचं. आणि नंतर मग आरबीचं चालू झालं इश्यू करतायत अँड ऑल. मग तन्वी म्हणते की तू म्हणे मलाच का सांगतोयस तू तिला पण सांग ना ती करते ना ती या 13 आठवडे हे सगळं बोलते अँड ऑल. मग ते तिच्याकडे गेला तीपर्यंत तर तिने गोष्ट मोठी केली तर मी तर काय बोलीच नाही. ती जोरजोरात बोलायला लागली की प्रेक्षक बघत असेल तर प्रेक्षक मला वोटिंग नाही करणार नाही. तर ते तिथे सगळे जण बसलेले तर त्यांनी ऐकलं. आणि इथे राखीच्या मन आय डोंट नो ते दाखवलं ती म्हणजे अनुशी येऊन तिला विचारत होती काय झालं तर ती काही सांगताना तर दिसली नाही दीपाली. पण तरी पण राखी सगळ्यांना सांगते हिने सांगितलं. आता हिने सांगितलं की जी जोरजोरात बोलत होती त्याही लोकांनी ऐकलं ते खरं क्लिअर नाही झालं.
सो तिथे मला तो क्वेश्चन मार्क होता. तर ती दीपालीला बोलताना नाही दाखवलं, की मी तिला असं बोलत होते ते. आणि नंतर मग अनुश्री पण म्हणत होती ह्याला विशालला, हा ती मला पण बोलली आपण काहीतरी करूया वगैरे. मग तू विशाल तिला बोलला की तू पण बोल ना तू. तर म्हणते नाही नाही जाऊ दे जाऊ दे, आता तिचं पण आहे, ती पण गेम खेळते, ती पण खोटं बोलते. तर आता तिचं माहितीये ती बोलली तर मग तन्वी तर तिला पूर्ण खोलून ठेवेल, तिला पूर्ण ऐकवेल सगळं. म्हणजे नाही नाही मी नाही म्हणत. तो विशाल हेही बोलला, तूही बोलत नाही आणि मलाही बोलून देत नाही. म्हणजे इथे हेच झालं ना की सगळेजण गेम खेळतात. आता ती बोलली असेल, अरे कोणी काहीतरी करत नाही आपण काहीतरी करूया. आता ती एवढा पूर्ण सगळा अभ्यास करून आली आहे, तर तिला पण कळत असेल ना, ती प्रत्येक गोष्टीचं छान अनालिसिस करते, की तिला माहिती आहे तिथे शांत शांत चाललंय तर आपल्याला काहीतरी करायला पाहिजे आणि काहीतरी द्यायला पाहिजे. सो मग कधी कधी असं वाटतं ना की मग हे स्क्रिप्टेड आहे किंवा काय, स्क्रिप्टेड असू दे नसू दे, मला माहिती मी गेम बघून आलेली आहे, तर मला माहिती की ते सगळं शांत शांत चाललंय. बाकी हे लोक तर काय म्हणजे बाल्कनीवाले वरतीच जाऊन बसत होते, काय करत होते त्यांना दाखवलं पण जात नव्हतं. आणि त्यांचं म्हणजे अनालिसिस करत बसले आणि अनालिसिस करता करता सगळेजण बाहेर गेले. तर तुम्हाला इथे दिसणं गरजेचं आहे ना. मग कोणीतरी काहीतरी करते गेमसाठी. मग आता राखी काय करते, राखी प्रत्येक सीझन येऊन मध्ये सगळंच करते, पण तरी पण आपण बघतोय ना. कारण आपल्याला मग नंतर आधी एंटरटेनमेंट वाटत नव्हतं, नंतर राखी आल्यानंतर आपल्याला एंटरटेनमेंट वाटायला लागलं. कारण ती सगळे आपल्याला मसाला देत होते आणि सगळ्यांना मसाला बघायला आवडतो. तो त्याप्रमाणे मग आरबी सगळं म्हणजे समजावण्याचा प्रयत्न करत होता की मग अनुश्री पण सांगते की स्वतःला तू स्टेबल ठेव अँड ऑल, तुमचं बॉन्डिंग आहे. म्हणजे आता इथे प्रत्येक जण दिवस जवळ आले तर सगळेजण आपलं इमेज क्लिअर छान दिसण्यासाठी सगळेजण चांगलं दाखवण्याचा प्रयत्न आहे. मग राखीचं बडबड चालू होती. आरबी तिला म्हणतो तू वाढू नको. तर ती म्हणते मला काय करायचंय. आरबी म्हणतो ह्युमॅनिटी म्हणून तरी विचार कर. तर राखी म्हणते इथे सगळेच खेळायला आलेत आणि ऑल. तर इथे म्हणजे प्रत्येक जण त्या दोघी अनुश्री आणि राखी बोलत होत्या तेव्हा मग आरबी मध्ये येऊन त्यांना सांगत होता, तू कुठेतरी थांबव ना, तू प्रत्येक गोष्टीला स्ट्रेच करते, प्रत्येक गोष्टीला वाढवते. आणि मग मी तिथं गेम खेळायला आली. नंतर मग काय झालं, रेवा बिरा वगैरे बोलत वगैरे होती तन्वी. मग तन्वी आली आणि तिला सॉरी सॉरी बोललं, अरे ताई आणि हग वगैरे केलं. मग ती म्हणे नाही मला 10 वेळा सॉरी बोल. तर ती मला सॉरी सॉरी पण बोलली. आणि नंतर मग म्हणजे त्यांचा तिथे पॅचअप झाला. नंतर मग ती राखी रेवाला बोलत होती, म्हणजे ती तू मला दिलंस ना माहिती. सगळेजण एकमेकांना विचारते ना. ती म्हणते मी अनुश्रीला का देऊ, म्हणजे ती तर बोलत होती तसं. तर ती म्हणाली ती तर ट्रॉफीच्या जवळ चालली आहे, ती हेच करते आणि रडते आणि मुद्दे करते आणि तर म्हणजे ती रेवाला पण काल सगळ्यांनाच भडकत होती. तन्वीला भडकवते, आरबीला भडकवते, आता रेवाला भडकवते ती. मग दीपाली कारण त्यांचा तिचं सगळं चाललेलं आणि त्यांचं आरबीचं आणि ते हातात. मग ती राखी आली की ते लोक तिला हे करण्यासाठी हातात हात घेऊन सगळं चालू होतं. मग नंतर तू का जाते मध्ये बोलायला आणि मग वारंवार बोलणं चुकीचं आहे अँड ऑल. मग विशाल सगळं म्हणतोय की राखी हिच्या तन्वीबद्दल म्हणतोय की म्हणे नाही ती मतलबी आहे. म्हणजे तो तिला पूर्ण डिकोड करत होता. प्रत्येक जण गेम बघतोय ना, तर तो ती मतलबी आहे, फेक आहे, काय करायचंय तिला सगळं माहिती आहे. आधी सुनबाई बनली, नंतर मग मुलगी भांडणारी मुलगी बनली, नंतर म्हणजे फुल तिची ऍक्टिंग चालू आहे, फुल ऑन ड्रामा चालू आहे, फुल फेक आहे, असं सगळं झालं. आणि ते मग राखीचं चालू झालं. हा आरबीला बोलायला लागली, तो कच्च्या कानाचा आहे, लाज वाटली पाहिजे, खेळत नाही शी तू. आणि नंतर हिला बोलायला लागली दीपाली, तुझ्यासारख्या बायका घर मोडतात अँड ऑल. नंतर मग दीपाली बोलली तूच लव्ह अँगल करत होता आणि हे करत होते. आणि मग राखीने सॉरी आरबीने तुला भाव नाही दिला. तर मग राखी बाबा अजून जोडली की काय काय बोली तू. तर म्हणून मी लोक फेक राडा करतात, खोटाडी आहेस, फेक आहे. नंतर तन्वीबद्दल बोलायला लागली, ते मुखवटा घालून फिरते आणि हिला दीपालीला काय काय बोलायला लागली. बापरे, म्हणजे इतकं ती बोलली दीपालीला प्रमाणाच्या बाहेर. म्हणजे तू घर तोडतेस अँड ऑल, तू अशा बायका चांगल्या नाही आणि घर तोडतात, लग्न झालेली बाई आहे असं एवढं कोण तुम्ही नॅशनल टीव्हीवरती बोलता. शेवटी तिला पण भरपूर राग आला. मग ती पण बोलली तू काय आहेस ते सगळ्यांना माहितीये, तू किती काळं तोंड केलं. असं काय काय, अरे मग काय हे, कोण किती ऐकून घेणार. किती बडबड करत होती तिला. नंतर मग हिला म्हणत होती तन्वीला, म्हणजे एकीकडे दीपालीला पण टार्गेट करते, तिकडे तन्वी बोलली मध्ये की तू असं कसं बोलते, ऐकायला पण चांगलं वाटत नाही. तर म्हणे हा तू बोल नको, चोरी पकडी गई. नंतर विशाल म्हणतो हे सबके पत्ते खुल रहे आणि खुलेंगे. आणि मग
ती राखी तिला परत म्हणते, "एक दिवसाची हिरोईन आहे, सगळं खोटं बोलते, काट्याने तुझ्या तोंडावर मारलाय चाटा, वाह मजा आली." आणि मग तन्वी म्हणाली, "तू सगळं लाईन क्रॉस करते ना." मग दीपाली हे पण बोलली, की "माझ्या लग्नावर जाऊ नको, की तू घाण करायला आली आहेस का? तुझ्यासारखं नाहीये, इकडे काळं तोंड काळं कर, तिकडे तोंड काळं कर." नंतर मग ती बडबड बडबड चालू होती. मग तिला थोडं हे झालं, ही एवढं सगळं बोलते. मग तन्वीकडे टर्न ऑन, "हां, तुझं पण आईशवर प्रेम होतं ना, त्यांनी तोंड नाही लावलं." अरे काय किती बोलते. रागी असंच तुम्ही लोकं पुढे जाणार आणि बिग बॉसमध्ये सगळे आलेत, खोटारडे आलेत सगळे असं. नाही, नाही, राखी नाही. बरोबर नाही वाटलं हे सगळं. नंतर मग दीपाली तिला म्हणाली, "तू लूजर आहेस." नंतर भरपूरच ते प्रमाणाच्या बाहेर झालं. किती राखी, एवढं नाही बोलायला पाहिजे तू नॅशनल टीव्हीवरती. सो मग इथे विशाल आला आणि विशाल बोलला, "बाहेरच्या गोष्टी बोलू नकोस." म्हणजे इव्हन दीपालीला पण बोलला. ते तोंड काळं-बिळं वगैरे ती बोलली, तर तिला बोलतो, "ती बाहेरच्या गोष्टी बोलू नको." तर आरबीला पण राग आला. म्हणा, "कोण बोलते बघा." आरबी पण कॅमेऱ्यावर, "कोण बोलते बघा." जो बाहेरच्या गोष्टी स्वतःनी काढल्या, तो म्हणतो बाहेरच्या गोष्टी बोलू नकोस. आणि नंतर मग ती बापावरनं पण बोलली. मग तन्वी बोलली, "मला बाप नाहीये, तू बापावर जाऊ नको अँड ऑल." आरबी पण बोलला, की "बापावर जाऊ नको, तू बापावर का जाते वगैरे." मग काय म्हणजे सगळेजण म्हणत काही बाई हे समज दीपाली म्हणाली, "लेवल पूर्ण क्रॉस करते." मग रेवा माहिती ती ट्रिगर करते आणि तुम्ही लोकं ट्रिगर होताय. नंतर मग तिथे काहीतरी झालं. विशालला पण ती काहीतरी बोलली, विशालनी गोष्ट बोलली. कारण नंतर ते झालं म्हणजे दोघींचंच चाललेलं दीपालीचं आणि राखीचं. तेव्हा तो बोलला तिला, राखीला पण, "बोलू नकोस, तिच्या नवऱ्याबद्दल बोलू नकोस, असं काही करू नकोस" वगैरे. तिला समजावून आणि थोड्या वेळाने ती त्याला पण वाटतं विशालला काहीतरी बोलली. कारण विशालला लगेच असं बोलताना दाखवलंय, "मी तिच्या हातचं जेवणार नाही अँड ऑल. आता म्हणजे जोपर्यंत बिग बॉसमध्ये आहे तोपर्यंत मी तिच्या हातचं जेवणार नाही." तर तिथे तो विषय ह्यांचा दोघींचाच चाललेला आणि तो त्याला थांबवण्याचा प्रयत्न. मग असं काय झालं? मग ती विशालला पण ते काहीतरी पर्सनल बोलली का एकदम घालून पाडून किंवा काय? आणि म्हणून तो असा बोला, की "मी सीझनपर्यंत आता जेवढे काही दिवस आहेत तर मी तिच्या हातचं जेवणार नाही" वगैरे. तर तो असं बोलला. नंतर मग कोणाच्या बापावर बोलते, कोणाच्या मॅरेजवर बोलते आणि तर ते सगळं चाललेलं. मग नंतर अनुश्रीचं मला हे कळलं नाही. म्हणे, मला पण वडील नाहीये, तिला पण वडील नाही. पण किती लावून घ्यायचं आणि रिॲक्ट व्हायचं ते आपण ठरवलं पाहिजे. इट्स ओके, तू अनुश्री तू वेगळी आहेस. तू कसं घेतेस तुला नाही माहिती. आता तिला वडील नाही आणि ती वडिलांवर बोलते आणि तिला वाईट वाटतंय. आणि तुला पण वडील नाही आणि तुझ्या जर वडिलांवर बोललं, तर तू म्हणतेस की तुला नाही वाईट वाटणार आहे. मग कळत नाही ॲज अ माणूस म्हणून तू कशी आहेस आणि काय आहे. आणि आरबी म्हणत होता, "सॉरी बोल, सॉरी बोल." तर तुम्हाला वाटतं ती सॉरी बोलणार आहे राखी. विशाल पण बोलला दीपालीला, "तुला काय वाटतं ती राखी सावंत आहे, ती काय सॉरी बोलणार आहे का? कशाला तुम्ही लोकं यांच्या मागे लागताय त्यांना?" मग म्हणजे सगळेजण इथे गेममध्ये दिसण्यासाठी, शोमध्ये दिसण्यासाठी सगळं फुटेज घेतायत अँड ऑल. आणि म्हणे, मी बोलली, राखी म्हणते, "मी बोलली तर माझा कॅरेक्टर दिला आणि यांची रासलीला." सो राखी, आज तू पूर्ण मनातनं उतरलेली आहेस. बिलकुल नाही आवडलं जे काही तू बोललीस हिला दीपालीला आणि एवढं सगळं नव्हतं बोलत. किती किती काय तुम्ही नवरा आहे का तुझा? तुम्ही काय गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहात का? तुला तो लग्न असून सुद्धा तू असं करते, दुसऱ्यांचं घर मोडतेस आणि हे काय आहे? शी इज अ मॅरिड वुमन आणि मुलगा आहे तिला एवढा मोठा आणि तुम्ही काय बोलताय? तिच्या सगळ्यांना माहिती आहे, जेवढे बिग बॉस बघताय, आरबीची आणि तिची प्युअर फ्रेंडशिप आहे. इट्स ओके. नंतर मग तिकीट टू फिनाले टास्क आला. आजचा टास्क एकदम छान होता. म्हणजे काल मी म्हटलं होतं, "अरे, असा कसा यांनी इझी टास्क दिला की बाकीच्यांनी निर्णय घ्यायचे होते." पण आज जो तिकीट टू फिनालेचा टास्क होता, इट वॉज ऑसम. छान टास्क होता. म्हणजे पूर्ण नेटचं बनवलेलं, त्याच्यातनं तुम्हाला जायचं होतं. नंतर ते प्रश्न होते, ते प्रश्नांची तुम्हाला बरोबर उत्तरं देऊन ते तिथे फळ्यावरती ते लावायचं होतं. सो त्याच्यामध्ये मग स्टार्टिंगला मग आरबीला आलं, तर प्रश्न पण एकदम छान होते. पण तेच ना, तुमचं घरामध्ये वावर कसा आहे, तुम्हाला किती गोष्टी माहिती आहेत, किती नाही आहे, त्याच्यावरनं तुम्हाला ते सगळं करायचं होतं. तर जसं त्याच्या स्टार्टिंगला होतं की तुमच्या म्हणजे सिंगल बेड्स किती आहेत, नंतर उलटा-पुलटा रूम किती वेळा ओपन झाला, नंतर सर्वात जास्त नॉमिनेटेड सदस्याचं नाव काय, मग एकदाही कॅप्टन नाही झालं ते त्यांची नावं काय, आणि पॉवर कीच्या तंतोतंत असलेली की कोणती, आणि नंतर किती खिडक्या आणि किती दारं, म्हणजे म्हणतात ना 800 खिडक्या 900 दारं, तर ते उत्तर ते होतं किती खिडक्या आणि किती दारं, आणि मग न आलेले पाहुणे कोण आहे ना.
तो आरवीचं खरंच मानलं पाहिजे. ऑफकोर्स त्याचं ते एज आणि त्याचा गुडघा दुखत होता, दॅट्स आधी त्यांनी गिव्ह केलं, पण तरी तो पूर्ण गेम त्यांनी टास्क कंप्लीट केला. म्हणजे आधी त्याने पूर्ण पडला आणि तो नाही माझ्याने होत, तरी पण त्यांनी तो टास्क खेळला. आणि मग तो तुम्हाला माहिती आहे की जसं उलटा पुलटा किती सिंगल बेड आहेत ते 5 आहेत, उलटा पुलटा रूम किती वेळा उघडला तर 4 वेळा उघडला. नंतर सर्वात जास्त नॉमिनेट्स आता दीपालीच आहे. मग एकदाही कॅप्टन नाही झालं तर राकेश आणि दीपाली होते. नंतर मग पॉवर कीच्या तंतोतंत असलेली की तर ती डेंजर की होती. आणि किती खिडक्या आहेत ते सगळ्यांनाच माहिती, 800 खिडक्या 900 जरा न आलेलं पाहुणा कोणतं काका कुवा समथिंग पंखावाले काहीतरी होतं ते, तर ते होतं. तर त्या आरबीने मग तिथे 21 मिनिटं घेतली, 21 मिनिटं 55 सेकंद. कारण त्याची उत्तरं पण चुकली, तो 2-3 वेळा चुकलाही आणि पण त्यांनी तो टास्क कंप्लीट केला. नंतर गेली तन्वी. अरे बापरे, ओ माय गॉड, व्हॉट म्हणजे तो म्हणतो ना, तो तिचा टास्क बघायला ना तर पूर्ण मजा झाली. पूर्ण जाताना जाताना ती स्वतःला रिकलेक्ट करते. अरे हा ह्याचं यंत्र इतके इतके बेड, हा मग जात होती बघत होती प्रश्न आणि तिथे परत जाताना उत्तर घ्यायला जाताना ती स्वतःला सगळं रिवाइंड करत होती. आणि मध्ये हा हा ही अरे हा इतकं हे इतकी बेड असेल इतकं हे असेल, हा कोणी झालं नाही तर कॅप्टन, अरे हा कॅप्टन झालं नाही, अरे कोण झालं कॅप्टन, हा एकच काम आहे, कोण सदस्य जास्त नॉमिनेट झालं, असं ती स्वतःला जाता जाता सगळं रिकलेक्ट करत होती, उत्तरं घेत होती आणि येत होती आणि ती चिटकवत होती. आणि मग तिने फक्त 6.27 सेकंड मध्ये केलं. नंतर अनुश्री गेली. मग सगळेजणी तिला प्रेस केलं की फार छान खेळलं, मस्त गेम केला. इव्हन विशालने पण प्रेस केलं, किती चांगलं खेळलं, म्हणजे 1 मिनिटं पण नाही लावला. तसं वेळेला 7 प्रश्न होते, 7 मिनिटाला 7 मिनिटं, तर हिने 6.27 सेकंड्स मध्ये सगळं कंप्लीट केलं. आणि इथे कसं त्यांना तिघांना वेगवेगळ्या रूम मध्ये ठेवलेलं, म्हणजे कोणाला बघायचा प्रश्न नव्हता, कोणाला प्रश्न माहितीचा प्रश्न पण होता. नंतर तिसऱ्यांदा अनुश्री गेली. मग अनुश्री पण ऍक्च्युली 2दा चुकली, त्याच्यामुळे तिचा तो टाइम वेस्ट गेला आणि मग तिला पण 9 मिनिटं 42 सेकंड्स लागले. आणि मग अशा रीतीने त्यांनी तो टास्क जिंकली. तो कॉंग्रॅच्युलेशन, त्यांनी खूप फार छान टास्क खेळले. आणि इथे पण तिथे काय मला कळत नाही, सोशल मीडिया की तिला उत्तरं दाखवली असणार एवढं ह्याच्यात कोण, अरे काय उत्तरं, तुमचा किती वावर असा आहे घरामध्ये. आणि अनुषेचं काय खोटं बोलण्यातच सगळं हे झालेलं आणि बाहेरच बसायचे आणि ऑल सगळं करायचं. आता ही तिथे तुम्ही घरात म्हणजे प्रत्येक वावर तुमचा कसा असलाय, तुम्ही गेम खेळायला आलाय, ती पूर्ण गेम बघून आली आहे, तर तिने सगळ्याच गोष्टी बघून ठेवल्या, सगळं केलंय. आरबीचं असं झालं, तुम्हाला अरे हे सगळं मराठीत आहे, म्हणजे तिथे आरबीचं थोडं हे झालं असेल त्याचं शोधण्यामध्ये, त्याचा चुकला पण तो मला वाटतं 3-4 वेळा चुकलाही, त्यामुळे त्याला परत यावं लागलं, कारण त्याचं कदाचित त्याला मराठी बरोबर वाचता येत नसेल वगैरे, तिथेही त्याचा प्रॉब्लेम झाला असेल. सो पण त्याप्रमाणे मग व्हॉट एव्हर इट इज, तुम्ही म्हणतात ना, मानो या ना मानो, जे काय आहे, पण आज तन्वी जिंकलेली आहे. आणि तो तुमच्या डोळ्यासमोर टास्क झाला होता, बाकीच्या कंटेस्टंटच्या समोर ते स्वतः डोळ्यांनी तिकडे टीव्हीवरती पूर्ण टास्क बघत होते. सो तुम्ही असं काही ब्लेम करू शकत नाही. सो तन्वी आज जिंकली आहे. कॉंग्रॅच्युलेशन तन्वी. आज बघायला फारच मजा आली. मी म्हटलं जसं सगळ्यात बेस्ट टास्क होता, मस्त टास्क होता, छान खेळला गेला. आणि तिथे सेकंड हँड राखीने आज पूर्ण घाण केलेली आहे. सो बघूया आता उद्याच्या एपिसोडमध्ये काय होतंय. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.